रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडेल, हवामान विभागाचा हा अंदाज. मुंबईमध्ये पावसाचे संततधार सुरू. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक तात्पुरती बंद. पुढील 2 तास मुंबईसह पालघर, ठाणे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. रायगडच्या अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीची सध्याची पाणी पातळी 8.50 मीटरवर. हवामान विभागाकडून जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट. पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचीही शक्यता. ठाण्यात जोरदार पाऊस, त्यामुळे बाजारपेठेत साचलं पाणी. व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. चंदनवाडी परिसरात मोठं झाड कोसळल्याची घटना. अग्निशामक दलाच्या मदतीने झाड हटवलं. चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये नवा धोका. पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग खचला. तुटलेला भाग कोसळल्यास पेडे गावाला धोका. धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटवण्याची मागणी. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार. राम मंदिर दानचोरी प्रकरणी राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची करणार घोषणा. रविवारी दादरच्या हनुमान मंदिरामध्ये ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरतीही होणार. मुंबईच्या साकी नाक्यामध्ये 25 फूट खोल मॅनहॉलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित. कंत्राटदारावर गुन्हा दाखल, तर पीडित कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत. मुसळधार अशा पावसानंतरही मुंबई पुण्यामध्ये पाणी टंचाईची चिंता कायम. पुण्यामध्ये 4 दिवस, मुंबईमध्ये 2 दिवस असा धरणसाठा शिल्लक. पुणे ग्रामीण भागातील 257 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार. दोघांना दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. चौकशी दरम्यान जबाबात विसंगती आढळली, त्यामुळे लाईव्ह डिटेक्टर टेस्ट होणार, सूत्रांची माहिती. राज्यातील घोडेबाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कानउघडणी करण्यात आली. सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवत आहे. हद्दपार केलेल्या याचिकाकर्त्यांनी देखील पक्ष बदलावा. वॉशिंग मशीन आहेच, हायकोर्टाची मिश्किल टिप्पणी.